नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं आणि नेहमी खात राहायला हवं। आज संडे स्पेशल मी बनवली होती चमचमीत अशी वालाची उसळ, किंवा कुठे कुठे ह्याला वालाचं बिरडं म्हणतात किंवा डाळिंब्याची उसळ पण म्हणतात। आम्ही ह्याला वालाची उसळच म्हणतो। त्यासाठी मी वाल भिजवून असे मोड आणून घेतलेले आहेत। वाल हे पाण्यातच ठेवायचे, म्हणजे त्याला काळपट होत नाहीत। जेव्हा करणार तेव्हाच फक्त पाण्यातून काढायचे। तर हे वाल मी एक दिवस भिजवून एक दिवस चांगले मोड आणून सोलून घेतलेले वाल आहेत। आणि त्याच्यामध्ये हा मी बटाटा टाकलेला आहे एक चिरून। त्यासाठी साहित्य: कांदा, खोबरं, एक टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे। आता इथे कढईमध्ये जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता, एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी, तो असा चिरून घेतलेला आहे। तो चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची रेसिपीची तुम्हाला नोटिफिकेशन येईल। कांदा 1-2-3 मिनटं परतला की त्याच्यामध्ये खोबरं घालायचं, खोबरं पण परतून घ्यायचं। आता थोडंसं तेल घालायचं, जास्त तेल नाही घालायचं, एकदम थोडंसं तेल घालायचं आणि परत एक 4-5 मिनटं लाल होईपर्यंत कांदा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा। कांदा लसूण चांगला मी परतून घेतला। आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याची एक अशी फाईन अशी पेस्ट बनवून घेते। आता कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं, ते घालून घ्यायचं। कुठल्याही भाजीचं वाटण चांगलं तेलात परतलं तर भाजीला मस्त अशी चव येते। त्यामुळे वाटण जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं। बघा, आपल्या वाटणाचा कलर पण बदलला आहे आणि वाटण पण आपलं अर्ध झालेलं आहे जवळजवळ, म्हणजे चांगलं आपलं तेलामध्ये आपण वाटण चांगलं शिजवून घेतलं आहे। नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची, ती पण चांगली एकजीव करून तेलात परतून घ्यायची। 2-3 मिनटं परतत राहायचं। चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्या वाटणाला। थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण मी परत घालते। नंतर इथे अर्धा चिरलेला टोमॅटो आहे, तो पण घालून घेते। टोमॅटो पण चांगला मिक्स करून घ्यायचा। आता आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे, साईडनी बघू शकता। नंतर लाल तिखट चवीपुरतं। आता आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी जरा जास्तच घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। लाल तिखट घातल्यानंतर परत मिक्स करून घेतलं। मी याच्यामध्ये धने पावडर पण घातली होती, पण ती काही व्हिडिओमध्ये दिसली नाही, तो व्हिडिओच नाही झाला बहुतेक। नंतर त्याच्यामध्ये हळद घातली। आता थोडंसं पाणी घालून सगळा मसाला एकजीव करून घेतला। या पद्धतीने सगळा मसाला मी एकजीव करून घेतलाय पाणी घालून। तर मी परत थोडंसं पाणी घालते। मसाला पण मी पाणी घालून एक 5 मिनटं चांगला शिजवून घेतलाय। नंतर आता त्याच्यामध्ये जे आपली बटाटा आणि वाल होते ते घालून घ्यायचे। वाल आणि बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। मस्त असं मिक्स करून घेतलाय मी बटाटा आणि वाल। वाल घातल्यानंतर 4-5 मिनटं मिक्स करायचं, म्हणजे मसाला सगळीकडे मिक्स होईल। आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे की सुकी भाजी हवे। शक्यतो ह्याची रस्सा भाजी छान लागते, भातासोबत तर खूप अप्रतिम लागते। पण मी अजून थोडं पाणी घालते, जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्यातलं पाणी घालते। तर चवीपुरतं मीठ,
आता मी याला एक 10 मिनटं चांगली दणकून उकळी काढते, म्हणजे वाल चांगले शिजतील. बघा आपले वाल चांगले शिजलेले आहेत. तयार झालं वालाचं बेडं किंवा डाळिंब्याची उसळ. वालाची उसळ भातासोबत अप्रतिम लागते, चपातीसोबत पण खूप मस्त लागते. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातली. तयार झाली वालाची उसळ. रेसिपी आवडली असेल कमेंट नक्की करून सांगा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब